नमस्कार, मी सचिन ठाकरे. मी प्राथमिक आरोग्य केंद्र आशागड येथे 3/8/2015 पासून वाहन चालक या पदावर कार्यरत होतो आणि डिसेंबर 2021 मध्ये डॉक्टर अक्षय गडग हे प्राथमिक आरोग्य केंद्र आशागड येथे आले आणि त्यांनी माझ्या अकाउंटला 8/4/2022ला कोविडला मी काम केलं, त्याचे पेमेंट 1,40,400 रुपये अकाउंटला टाकले आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या अकाउंटला पैसे आले. ते तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप गाडेकर यांचे आहेत, ते तुला काढून द्यावे लागतील. ते मी काढून दिले त्यांना आणि नंतर ते ऑडिट क्लिअर न झाले. त्याच्यानंतर मला त्यांनी डायऱ्या घेऊन बोलवले, हजेरीपत्रक ते त्यांना मी भरून दिले 8 महिन्याचे. आणि नंतर मी चौकशी केली असता श्वेता मॅडम यांना पंचायत समितीला, हे पेमेंट पैसे कसले आम्हाला अजून भेटले नाही म्हणे, हे तुम्हाला भेटलेले आहेत, त्याचे ऑडिट क्लिअर झाले नाही. नंतर त्यांनी मला PFMS दाखवले, तर नंतर हे निष्पन्न झाले की डॉक्टर अक्षय गडग यांनी माझ्याकडून फसवणूक केली आहे असं. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आशागड येथे जी ॲम्ब्युलन्स आहे ती न पासिंग झालेली होती. ऑलरेडी DHO सरांनी पासिंग झालेली गाडी आम्हाला पहिले दिली होती जिल्हा परिषदेने, ती परस्पर गंजाड PHCला देऊन त्यांनी न पासिंग झालेली गाडी 8 महिन्यानंतर आशागड PHCला दिली. सदर त्या गाडीचा एकदा अपघात झालेला पेशंटने आणण्यासाठी जात असताना, तर ती गाडी पासिंग न झाल्यामुळे गडग यांनी माझ्यावर दबाव टाकला की तुला कामावर काढून टाकेल, नाही ती गाडी बनवून दे, पासिंग करून दे. आणि ते मी खर्च करून बनवून दिली आणि नंतर त्यांनी माझा पगार पण थांबवला होता मार्च 2024 पासून, तर गाडी पासिंग करून दे म्हणून. असं ही जबाबदारी पासिंग करून द्यायची जिल्हा परिषदची असते आणि हे आमच्या गरीब वाहन चालकांना फसवत आहेत. आणि तसेच त्यांनी माझ्या अकाउंटला बाँड्रीचे पैसे पण टाकले, गंजाड PHC, आशागड PHC, ऐना PHC, तवा PHC. आणि त्यांनी सांगितलं ज्या अकाउंटला पैसे आले ते आम्हाला काढून दे, 2,81,000 काहीतरी आहेत पैसे, ते आम्ही काढून दिले त्यांना. आणि डॉक्टर गडग ते मला धमकावायचे, पैसे जर काढून नाही दिलेस तर मी कामावरून काढून टाकेल. आणि मला उदरनिर्वाहाचं दुसरं साधन नव्हतं म्हणून मी त्यांना काढून दिले. आणि शेवटी त्यांनीच मला खूप त्रास दिला आणि डॉक्टर पाटील, देवेंद्र पाटील म्हणून आले, त्यांच्याकडून पण ह्या गडगनी मला त्रास देवला आणि नंतर मी माझ्या वाहन चालक पदाचा राजीनामा दिला.